केंजळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात येतो, जो सातारा व पुणे जिल्ह्याच्या मध्ये आहे. हा गिरिदुर्ग किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यान महादेव डोंगर रांगेच्या एका टोकावर लांबून एका टोपीसारखा दिसणारा गड आहे. याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकाळात मोहनगड असे नाव दिले होते. समुद्र सपाटीपासून गडाची उंची 1300 मीटर इतकी आहे व चढाईसाठी सोप्या श्रेणीत हा येतो. 12व्या शतकात पन्हाळ्याच्या भोजराजाने या गडाची बांधणी केली. इसवी सन 1648मध्ये हा किल्ला आदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. 1674मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण येथे होता. वाई आणि आजूबाजूच्या प्रदेशातील किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते, मात्र केंजळगड अजूनही त्यांच्या ताब्यात आला नव्हता. म्हणून महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी मराठी फौजा पाठवल्या आणि 24 एप्रिल 1674मध्ये किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने स्वराज्यातील बरीचशी किल्ले जिंकून घेतली. त्यात केंजळगडही त्याने 1701मध्ये जिंकला. परंतु लगेच एका वर्षाने म्हणजे 1702मध्ये महाराणी ताराबाईच्या नेतृत्वामध्ये हा किल्ला परत स्वराज्यात सामील केला गेला. शेवटी 26 मार्च 1818 साली ब्रिटिश अधिकारी जनरल फ्रिझलर याने गडाचा ताबा घेतला. गडावर आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या, दरवाजाचे अवशेष, गुहा, 2 चुन्याचा घाणा, पाण्याचे टाके, उद्ध्वस्त मंदिर व दारुगोळा कोठार पाहावयास भेटते. सकाळी 7 वाजता घरातून केंजळगडसाठी निघालो. मार्गात आपल्याला खूपच सुंदर नेकलेस पॉईंट पाहायला मिळतो. काही वेळ येथे शांततेत घालवल्यानंतर पुन्हा पुढचा प्रवास चालू ठेवला. सह्याद्रीच्या कुशीत वावरताना लांबच लांब उंच डोंगर व ढगांची रेलचेल व त्याचबरोबर हवेतील थंड गारवा मनाला खूपच प्रसन्न करत होता. जसं मनाला हवं तसं वातावरण आज अनुभवायला मिळत होता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या नोमॅडिक चॅनलवरती. आणि आज आपण आलेलो आहे भारतातील महाराष्ट्रामध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यामध्ये असलेल्या, जो माझ्या मागे दिसतो आहे तो आहे केंजळगड. आणि एक्झॅक्टली माझ्या समोर इथे आहे रायरेश्वर. तर आज रविवारचा मुहूर्त साधून आता वाजलेले आहेत 10:15 आणि आपण सगळे म्हणजे आता ऑलमोस्ट आम्ही 6 जण आलेलो आहे. पहिला असा ट्रेक आहे बऱ्याचशा वर्षानंतर की आपण 6 जण ट्रेक करतो आहे. तर सकाळी 6:30 वाजता पिंपरी चिंचवड सोडलं आणि थोडासा नाश्ता वगैरे करत, थोडेसे फोटोशूट, ड्रोन शूट करत ऑलमोस्ट 10:15 पर्यंत आपण पोचलेलो आहे. आता इकडे आता थोडासाच पॅच राहिलेला आहे केंजळगडसाठीचा, तो आपण कंप्लीट करून परत आपण पुढे निघणार आहे रायरेश्वरसाठी. येताना मस्तपैकी नेकलेस पॉईंट पाहिला. येताना खूपच सुंदर असा होता, खूप गर्दी होती, थोडासा ड्रोन शूट घ्यायचा होता पण राहून गेला. तर आजच्या आपल्या ह्या ट्रेकमध्ये खूप सारे साथीदार आपल्याला लाभलेले आहेत. तर पहिला ह्याला ओळखता तुम्ही, तन्मय मोरे आहे. नमस्कार दोस्त. आणि त्याच्यानंतर स्वराज आहे जो फोटो काढतोय मागे. त्यानंतर आपल्याबरोबर विश्वजित आहे. पहिल्यांदाच स्वराज, विश्वजित हे आपल्याबरोबर पहिल्यांदाच ट्रेकला येतात. अजून एक नवीन गडी आहे आपल्याबरोबर ट्रेकमध्ये आजच्या, तो आहे प्रसाद. प्रसाद पहिल्यांदाच आज म्हणजे बऱ्याचशा वर्षानंतर, 1.5 ते 2 वर्षानंतर आज पहिल्यांदा ट्रेकमध्ये आलेला आहे आमच्याबरोबर. त्याने क्वचितच ट्रेक केलेले आहेत, है ना, क्वचितच ट्रेक केलेले आहेत. तर महाबते हा त्याचा एक्स्ट्रीम एक्सपिरियन्स असू शकतो आपल्याबरोबरचा. आणि सर्वात शेवटी आहे आपल्याबरोबर ओंकार, जो आपल्याबरोबर धागभैरी, लिंग्या घाट वॉटरफॉल आणि सुधागडसाठी होता. आणि आज हा आलेला नाही, जो तन्मयचा भाऊ आहे, काय त्याचं नाव. तर लिंग्या घाटसाठी आपल्याबरोबर आशिष पण होता, पण आशिष काही कारणास्तव आज आलेला नाही आहे. तर ठीक आहे, आपण 6 जण आहे, बरंच गर्दी आहे.
केंजळगडसाठी. तर चला सुरू करूया केंजळगडसाठीचा उर्वरित प्रवास. ओहोळी गावामध्ये असलेल्या केळणजाई देवीच्या मंदिर परिसरात गाडी लावून गडासाठीचा प्रवास चालू केला. तर मित्रांनो, केंजळगडला इथून वरती आल्यानंतर आपण इकडे मंदिराजवळ गाडी पार्क केलेली आहे आणि ही शाळा आहे. या शाळेच्या बाजूने असा पुढूनही रस्ता आहे आणि ह्या शाळेच्या कोपऱ्याने ह्या साईडनेही रस्ता आहे, जो आपल्याला दोन्ही एकाच ठिकाणी मिळतो. त्यासाठी काही घाबरून जायचं कारण नाही. जास्त काही हार्ड ट्रेक नाही आहे, थोडंसं स्टीफ आहे, बाकी काही नाही. आणि 1 मेला आपण पहिला म्हणजे 1 मेला आपण ट्रेक केला होता उन्हामध्ये. आणि आज आहे 1 जून, ज्याच्यामध्ये आपण पावसाळी पहिला ट्रेक करतो आहे. ॲक्च्युली हे 1 आठवड्या अगोदरच आम्हाला यायचं होतं. गेल्या रविवारी प्रचंड धोधो पाऊस पडत होता, त्यासाठी घरी राहणं योग्य. पहिला पाऊस आणि खूपच गर्दी रस्त्यांवरती मिळते पुण्याच्या, तुम्हाला तर माहितीच असेल. त्यासाठी आपण गेला रविवार हा काही न करता घरात शांत बसून होतो आणि आज निघालो आहे पावसाळी पहिल्या ट्रेकसाठी. जेमतेम पुण्यापासून 80 किलोमीटर तर साताऱ्यापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेला हा केंजळगड प्रसिद्ध आहे तो त्याच्या 52 कातळ कोरीव पायऱ्यामुळे व गडाच्या चारही बाजूस असणाऱ्या कातळ कड्यामुळे. असाच काहीसा आपल्याला कमळगडी दिसतो. गडासाठीचा ट्रेन सुरुवातीपासूनच स्टीप असल्याकारणाने थोडीशी दमछाक होते, परंतु अवघ्या 25 मिनिटांमध्ये आपण गडाच्या माथ्यावरती राहतो. तर मित्रांनो, कमीत कमी 20 मिनिटाची खडी चढाई करून आम्ही ह्या पॉईंटला आलो. आपल्या राईट साईडला राहतो केंजळगड आणि इकडून काय सुंदर नजारा दिसतो आहे. ढोम धरणाचं दृश्य समोर आहे. तिथे आहे तो कमळगड. कमळगडच्याच पुढे नवरा नवरीचा सुळखा आणि वाई किंवा महाबळेश्वरचं हे दिसणारं सुंदर दृश्य. मित्रांनो, इकडचा परिसर आहे हा आहे ढोम धरणाचा बॅकवॉटर. तिकडे आपण थोडा उशीर बसलो होतो इकडे, तर तिकडे कमळगड आहे समोर. तर इकडचं वातावरण हा आहे केंजळगड आणि हा आहे रायरेश्वर. तर डिफरन्स बघू शकता किती आहे दोघांच्या वातावरणामध्ये इकडच्या इकडे. तर मित्रांनो, आता आपण एक्झॅक्टली केंजळगडच्या खालच्या साईडला आहे. तर कसला दिसतोय हा, आणि गडाची बरीचशी शिळा किंवा दगडं ही ढासळलेली आहेत जर तुम्ही पाहिलात तर. त्यासाठी हा पॅच जेवढा लवकर कंप्लीट करता येईल आपल्याला तेवढा लवकर करायचं आहे, कारण आत्ता सुरुवात आहे पावसाळ्याची. तर मित्रांनो, काहीसा अंतर पार केल्यानंतर हे आपण पोचतो गडाच्या मेन प्रवेशद्वारापाशी, जे की आता पूर्णपणे ढासळलेलं आहे. फक्त दरवाजाचा एक साईड आपल्याला दिसते, ही दुसरी साईड इकडे असायला पाहिजे, ती ढासळलेली आहे पूर्ण. आणि हे ट्रेकर्स सगळे देवडीमध्ये लपून बसलेले आहेत पावसाच्या भीतीने. कसे व्हायचे, कसं व्हायचं, चला.
तर मित्रांनो, आपण गडावरती आल्या प्रवेशद्वारावरतीच आपल्याला अशी सापाची कात बघायला भेटलेली आहे. त्यासाठी मी बऱ्याच वेळेस सांगतो की अशा ज्या फटी असतात दगडांमधल्या त्यापासून दूर राहत जावा आणि पाहणी करूनच अशा एखाद्या देवड्यांमध्ये वगैरे पाऊस वगैरे आला तर थांबत जावा. आणि इकडे दिसतोय वरती जो डोअरसाठीचा पिलर असेल तो इथे कुठेतरी लावलेला असेल. इकडंच आपल्याला सापाची कात पाहायला भेटली आणि इकडंच वरती थांबलेला आहे आणि हे इकडं सगळेजण थांबलेले होते. यांना मी अलर्ट केलं. आता इकडनं निघण्यासाठी तरी फार इच्छा आहे पण जोराचा पाऊस. बऱ्याचदा माझ्या व्लॉगमध्ये मी अलर्ट करत असतो की गडावरील 2 दगडांमध्ये असलेल्या गॅपमध्ये सरीसृप प्राणी नसल्याचा अंदाज घेत जावा. तर ह्याचे जिवंत उदाहरण आज आपणास येथे पाहायला मिळाले. मित्रांनो, इकडं वरती आल्याला पहिलाच गुहा लागतो. तर मित्रांनो, थोडंसं इकडनं वरती आल्यानंतर इकडं आपल्याला पहिला गुहा पाहायला भेटते आणि गुहेमध्ये थोडा वेळ विश्रांती घेतली कारण खूपच जोराचा पाऊस सुरू होता. त्यासाठी गुहेमध्ये थोडी विश्रांती केली. इकडे लिहिलेलं आहे दुर्ग केंजळगड, जी पांडवकालीन गुहा आहे. गड किल्ले ही आपली संपत्ती आहे, तिचे जतन करणे आपले परम कर्तव्य आहे. आणि हे लावलेलं आहे शिवशंभू दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. खरंच गड किल्ले आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या संस्कृतीशी आपल्या इतिहासाशी निगडीत आहेत त्या गोष्टी आपल्याला जतन केल्या पाहिजेत कारण ती काळाची गरज आहे. आता इकडे लागलेले आहेत कातळ कोरीव पायऱ्या केंजळगडावरील. तर मित्रांनो, आता ह्या आहेत कातळ कोरीव पायऱ्या. ह्याला बघून आपल्याला सुधागडच्या पायऱ्या आणि त्याचबरोबर सरसगडच्या आणि खूप सारे हे कातळ कोरीव पायऱ्या ज्या शिळांमध्ये कोरलेल्या आहेत त्या आपल्याला बघायला भेटतात इकडे आणि बऱ्याचशा गडांवरती ह्या बघायला भेटतात ॲक्च्युली. तर मित्रांनो, इकडनं कातळ कोरीव पायऱ्याने आपण वरती येतात आपल्याला इथं हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज पाहायला भेटतो इकडे आणि खूपच सुंदर वातावरण गडावरून दिसतं आपल्याला. आणि इकडे आहे तळं गडावरचं अथवा पाण्याचं टाकंही म्हणू शकता, ज्याचा उपयोग पूर्वी गडावरील वापरासाठी व्हायचा. खूपच सुंदर, अप्रतिम. मित्रांनो, गडाच्या ध्वजाच्या समोर इकडे एक चौतरा पाहायला भेटतो. एक पुरातन वाड्याचे अवशेष वगैरे गडावरचे असू शकतात. हे इथे अशी काही पाटी वगैरे लावलेली नाही आहे जेणेकरून आपल्याला समजेल की हे काय आहे वास्तू. ही आपण तिकडनं आलो होतो गडावरती ह्या रस्त्याने आणि हे खाली असलेले सुंदर गाव, खूपच सुंदर परिसर आजूबाजूचा गडावरून दिसतो ॲक्च्युली. तर मित्रांनो, ध्वजाच्या समोरच्या साईडला
असे इकडे काही अवशेष दिसतात आणि या पडझड झालेले बरेचसे अवशेष आहेत, पण हे काय आहे हे समजत नाही आहे. पायऱ्या दिसत आहेत फक्त, एक प्रकारे सिंहासन वगैरे असल्यासारखं, जेणेकरून ह्या दोन चौक्या आणि इकडनं आपण वरती चढतो गडावरती. आणि ही गडाची सर्वोच्च जागा. इथं काय आहे हे माहिती नाही आहे. आणि इकडे आहे चुन्याचा घाणा, जे आपण ह्याच्यावरती बघितलं होतं, तिकोना आणि त्याचबरोबर विसापूरवरती. तर चला आपण चुन्याचा घाणा बघण्यासाठी जाऊ. तर मित्रांनो, तेथूनही पायऱ्या आहेत आणि इथूनही उतरण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत. अतिशय सुंदर. आणि इथे मंदिर आहे एक, ज्याची खूपच पडझड झालेली आहे आणि मे बी मंदिराचंच बांधकाम इकडे चालू आहे. पुरातन असं हे मंदिर आहे इकडे. मॅपमध्ये इथे देवीची मूर्ती असं इथं संबोधलेलं आहे, पण इकडे देवीची मूर्ती दिसत नाही आहे, कारण ती पूर्णपणे तुटलेली आहे किंवा भग्न अवस्थेत आहे इकडे. आणि मंदिराच्या पुढेच आपल्याला पाहायला भेटतो चुन्याचा घाणा. हे आहे चुन्याचा घाणा, जिथे गडाच्या मरम्मतसाठी चुना बनवला जायचा, त्याच्यासाठी वापरत असलेला हा घाणा. हे पूर्णपणे हा रोलर पूर्ण ह्याच्यामध्ये फिरवला जाईल आणि ह्याच्यामध्ये चुना वगैरे. आणि इकडे एक पूर्वी जे आपण आलेल्या पाण्याचं तळं पाहायला भेटलं, तसं इथं एक तळं पाहायला भेटतं. मे बी इथं पाणी कमी आहे, कारण आताशी पावसाला कुठे सुरुवात झालेली आहे. पण हे गडावरचं पाणी पावसामुळे जेव्हा वाहून या तळ्यामध्ये येत असेल, तिकडे एक ओपनिंग आहे, म्हणजे थोडंसं पाणी भरल्यानंतर त्याचा खूपच छोटासा झरा किंवा धबधबा मोठासा म्हणा आपल्याला तिकडच्या साईडला, गडाच्या खालच्या साईडला तिथून पाहायला भेटत असेल. आणि आत्ताशी पावसाला सुरुवात झाली आहे, पण गडावरती बघितलं तर गडांनी पूर्णपणे हिरवी चादर पूर्णपणे ओढून घेतलेली आहे. आणि इकडे जो दिसतो आहे तो आहे दारू कोठार. गडावरती लागणारा दारूगोळा तिकडे ठेवला जायचा, जसं की आपण सिंहगडमध्येही पाहिलेलं आहे पूर्वी. परत कुठे हे पावसाला सुरुवात होते असं वाटतंय मला. हलकी हलकी बुंदाबांदी सुरू हो चुकी है. तर आपल्याला जास्त पावसामध्ये न थांबता लवकरात लवकर एक्सप्लोअर केलं पाहिजे. जसं सांगितलं तसं पावसाने सुरुवात केली. हे आहे गडावरील दारू कोठार. हे पूर्ण खाली दगडी बांधकाम आहे आणि वरती विटांचे छप्पर लावलेले आहे, जे की आता नाही, म्हणजे पूर्णपणे ढासळत तर नाही आलेलं आहे, पण बऱ्यापैकी आहे सुस्थितीमध्ये. तर मित्रांनो, गडाच्या अदर साईडच्या टोकालाही इकडे एक आपल्याला भगवा ध्वज पाहायला भेटतो. आता ही पूर्णपणे विरुद्ध बाजू आहे आणि समोर इथे रायरेश्वर आहे. तर आता आपण गडाच्या सर्वोच्च पॉईंटपाशी जात होतो, म्हणजे गडाच्या एका टोकाला. माझ्या मते आपण ज्या त्या पायऱ्या पाहिल्या तो सर्वोच्च पॉईंट असावा उंच गडावरचा केंजळगडसाठी. हे समोर रायरेश्वर पूर्ण धोक्यांमध्ये गेलेलं आहे आता. शपथ.
वा, एखादा पिक्चर सारखा सीन वाटतो हा. नाही बरं, कशी दिसते बघ ना टेकडी, हिरवी काळी, खाली रस्ता आणि घाट रस्ता कसला दिसतोय. ज्या मार्गाने बहुतेक आपण आपल्याला आता इकडनंच जायचं बघ, ह्याच रस्त्याने आपल्याला ह्याला जायचं समोर. पावसाने घाण केली यार, पाऊस थोडा थांबायला पाहिजे. तर मित्रांनो आपल्याला तिकडे तटबंदी दिसते, बुरुज, जो की थोड्याशा ढासळलेल्या अवस्थेमध्ये आहे गडावरती. वा, इकडेही गडाच्या पाण्याने वॉटरफॉल थोडासा होत असेल. तर मित्रांनो इकडेही आपल्याला एक चुन्याचा घाणा पाहावयास भेटतो. तर मित्रांनो आपल्याला इकडे हे एक चुन्याचा घाणा बघायला भेटतो. आपण गडाच्या त्या भागामध्ये तिकडे एक चुन्याचा घाणा बघितलेला, आणि हे अवशेष काय आहेत हे आपण चला पाहण्याचा प्रयत्न करू. आपल्याला काही समजतं का, कारण इकडे कसल्याही पद्धतीचं बोर्ड वगैरे लावलेलं नाही आहे आणि मॅपमध्येही ते काही मेन्शन केलेलं नाही आहे असं काही. पण हे गडावरती बांधकाम तरी दिसतंय, अवशेष वगैरे असणार गडाचीच काही ना काही. पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. मी पाहिलाच इकडे आणखी एक पाण्याचं टाकं दिसत आहे गडावरचं, कुंड आहे एक प्रकारचं. जे गडावरच्या आलेल्या पावसाच्या पाण्याने हे कुंड भरत असणार आणि उर्वरित पाणी जाण्यासाठी इकडे पुढे सोयी केलेली आहे तशी. आणि इकडे मस्त पायऱ्या वगैरे बघायला भेटतात. काय आहे हे नाही समजत, काय आहे हे सांगणं कठीण. बघा ना किती मस्त स्ट्रक्चर दिसतं या पायऱ्यांचं. इकडे आहे आणि तिकडेही दिसतंय. एक प्रकारे इकडेही एक पाण्याचं टाकं होतं असं म्हणायला काही हरकत नाही बरं का, की काहीतरी वेगळंच आहे. आणि इथे एक आउटलेट आहे, लाल विटा इकडे पाहायला भेटतात. आणि हे राहिलं गडासाठीचं तटबंदी. चला आपण तटबंदी पाहायला जाऊयात. मार्ग आहे का, तर ही गडावरची एकाच दिशेस ही आपल्याला तटबंदी पाहायला भेटते, कारण गडाच्या आजूबाजूस बाकी कुठेही तटबंदी आपल्याला पाहायला भेटत नाही. अरे वा, छोटीशी स्पेस दिलेली आहे जेणेकरून तुम्ही इकडून शत्रूंवरती मारा कराल आणि मे बी हे तोफ वगैरे लावण्यासाठी गडावरती. सुपर्ब. याला उद्ध्वस्त बुरुज असं नाव दिलेलं आहे गडावरील. वा, काय मस्त धुके आहेत तिकडे. मिनटा क्षणोक्षणी सेकंदाला ते पूर्ण हवेमध्ये उडत आहेत. आणि इथेही एक पाण्याचं कुंड आहे. वा, म्हणजे जवळजवळ एकंदरीत 4 ते 5 पाण्याचे कुंड आपल्याला इकडे पाहायला भेटतात गडावरती. तर बऱ्यापैकी आपण गड एक्सप्लोअर केलेला आहे. अर्धा तास आपल्याला ट्रेकसाठी लागतो आणि अर्धा तास एक्सप्लोअर करण्यासाठी 1 तास पुरेसा आहे. तर मित्रांनो, या आहेत कोरीव पायऱ्या जिथं हातून आपण उतरण्यासाठी घेतलेल्या आहेत.
तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. गड उतरताना झालेल्या चर्चेमध्ये काही कारणास्तव रायरेश्वरसाठीचा प्रवास पुढे ढकलण्याचं ठरवलं व घरासाठीचा परतीचा प्रवास सुरू केला.